विद्यार्थी मित्र, यापूर्वी आपण सामाजिक संशोधनाचा अर्थ म्हणजे काय हा व्हिडिओ निश्चित ऐकला असेल. या व्हिडिओमध्ये आपल्याला सामाजिक संशोधनाचे महत्त्व हे जाणून घ्यायचे आहे. कुठली गोष्ट महत्त्व असेल तरच तिला महत्त्व असतं. म्हणजे महत्त्व नाही तर महत्त्व देण्याची गरज नाही. म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे संशोधन होतं त्या संशोधनाचं महत्त्व काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपला हा पूर्ण व्हिडिओ ऐकावा लागेल. आपण पूर्वी बघितलं की सामाजिक संशोधन एक सामाजिक घटनाचे अध्ययन आहे. सामाजिक घटनांचं अध्ययन केलं जातं. त्या घटना काहीतरी महत्त्वपूर्ण आहे म्हणून त्या घटनांचं अध्ययन केलं जातं आणि त्यामुळे समाजाचा विकास होण्यासाठी अत्यंत मदत होते. कारण सामाजिक घटनांचा अभ्यास केल्यानंतर सामाजिक घटना किंवा समाजाबद्दलचं जे एकंदरीत ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला या संशोधनातून प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग समाजाच्या विकासासाठी काय उपाययोजना करावी किंवा काय उपाययोजना करता येईल या अनुषंगाने जे ज्ञान असेल ते आपल्याला संशोधनातून प्राप्त होत असतं. त्यासाठी संशोधनाचं महत्त्व हे अतिशय उपयुक्त असा घटक आहे. हा घटक आपल्याला नाकारता येत नाही. तर संशोधनामुळे एक उदाहरण आपण जर घेतलं तर आपल्या लक्षात येईल की समाजातील दुष्प्रवृत्ती असतील. समजा समाजामध्ये काही दुष्प्रवृत्ती आहे, समाजामध्ये वाईट चालीरीती आहे. ह्या वाईट चालीरीती असतील किंवा दुष्प्रवृत्ती असतील, ह्या का आहेत त्याची याच्या पाठीमागची कारणमीमांसा करायची असेल तर आपलं सामाजिक संशोधन करून त्या घटनांचं, त्या दुष्प्रवृत्तींचं, त्या चालीरीतींचं अध्ययन करावं लागेल. शास्त्रीय पद्धतीने म्हणजे संशोधन करावं लागेल आणि संशोधन केल्यानंतर आपल्याला त्या पाठीमागची जी कारणमीमांसा आहे, कॉज अँड इफेक्ट घटक आहे तो आपल्याला जाणून येईल आणि त्यामुळे आपल्याला त्या घटनांचं काय म्हणता येईल आपल्याला त्याला की निर्मूलन आपल्याला करता येईल. आणि निर्मूलन, अशा घटनांचं निर्मूलन झालं की मग समाज हा निकोप होईल, सुदृढ होईल, समाज विकसित होईल. त्यासाठी हे संशोधन होणं अतिशय महत्त्वाचं असतं. संशोधनाची ती उपयुक्तता आहे. तर त्याचप्रमाणे माहीत नसलेल्या ज्या बाबी आहेत आपल्या त्याचंसुद्धा ज्ञान या सामाजिक संशोधनातून निश्चित होत असतं. तर आणि संशोधकाला ह्या सगळ्या बाबी संशोधन करत असताना संशोधकाला त्या संशोधकाकडून जर समजा समाजाला काही देता आलं तर एक वेगळा असा परमोच्च असा आनंद त्या संशोधकाला या प्रक्रियेतून मिळत असतो. आता समजा संशोधकांनी संशोधनातून किंवा सामाजिक अध्ययनातून ज्ञान प्राप्त केल्यानंतर ते ज्ञान किती उपयुक्त आहे किंवा उपयुक्त आहे की नाही असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी पडू शकतात. परंतु त्या संशोधनातून काही बाबींचा उलगडा निश्चितच झालेला असतो. त्यामुळे कुठलंही संशोधन हे वाया जात नसतं. ते कुठल्या तरी एखाद्या घटकाच्या अनुषंगाने निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत असतं. लगेच आपल्याला समजा उपयोजित संशोधन नसेल तर लगेच त्याचा रिझल्ट आपला दिसणार नाही, त्याचा परिणाम आपला दिसणार नाही. पण जर संशोधन शुद्ध स्वरूपाचं असेल, फंडामेंटल असेल, मूलभूत संशोधन असेल, मूलभूत प्रकारातलं संशोधन असेल तर त्या मूलभूत प्रकाराच्या संशोधनाने निश्चितच ज्ञानामध्ये भर पडते. आणि म्हणजे जे ज्ञान अस्तित्वामध्ये आहे, जे ज्ञान समाजामध्ये आहे त्या ज्ञानामध्ये भर पडते आणि त्या विषयाच्या अनुषंगाने जे ज्ञान असेल, त्या विषयाच्या अभ्यासकाच्या अनुषंगाने जे ज्ञान असेल त्या अभ्यासकाची सुद्धा ज्ञानाची कक्षा निश्चितच रुंदावते. म्हणजे ज्ञानसंग्रहासाठी सुद्धा सामाजिक संशोधन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ज्ञानसंग्रह हा सामाजिक संशोधनाशिवाय शक्य होत नाही. म्हणूनच सामाजिक संशोधनाचं महत्त्वाचं कार्य किंवा सर्वात महत्त्वाचं कार्य कोणतं असेल तर ज्ञानसंग्रह हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे असं सुद्धा बऱ्याचदा संबोधलं जातं. तर ही गोष्टसुद्धा आपल्याला त्यानिमित्ताने या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. तसेच मनातील जो साचेबंद आहे, साचेबंदपणा आहे, आपल्या मनातील साचेबंदपणा आहे किंवा मनामध्ये काही पूर्वग्रह आहे, काही जळमटे मनामध्ये आहेत, म्हणजे ही कदाचित अज्ञानामुळे आपल्या मनामध्ये निर्माण झालेले असतील आणि ही मनातील साचेबंदपणा असेल, जळमटे असतील किंवा पूर्वग्रह असेल तर हे आपल्याला जर दूर करायचे असेल तर आज किंवा सद्यकालीन परिस्थिती काय आहे, त्या परिस्थितीचा किंवा सद्यकालीन सामाजिक घटना काय, समाज काय, परिस्थिती काय, या सगळ्यांचा अभ्यास करून ती आपल्याला कुठपर्यंत किंवा कशा पद्धतीने लागू होतं याची एक तपासणीसुद्धा आपल्याला करता येते. पण त्यासाठी सिस्टमॅटिकपणे संशोधन होणं गरजेचं असतं आणि ते संशोधन जर झालं,
सिस्टमॅटिकपणे, तर एक प्रकारे त्या संशोधनाची व्यावहारिकतासुद्धा सिद्ध होते. तर संशोधन ही संचयी प्रक्रिया असंही म्हटलं जातं बऱ्याचदा. तर सामाजिक शास्त्राच्या संदर्भात एक विसर्जन प्रक्रिया आहे असंही म्हटलं जातं. तर केवळ ज्ञानातच भर पडल्यामुळे आकलन वाढते असे नसून, म्हणजे ज्ञानात भर पडले म्हणजे आकलन वाढलं असं नाही, तर प्रस्थापित जे काही गैरसमज असतील, काही पूर्वग्रह असतील, ह्यासुद्धा दूर केल्या की एक प्रकारचं संशोधकाचं, अभ्यासकाचं किंवा समाजातील सर्व लोकांचं असेल एक प्रकारचं त्याचं आकलन वाढतं, म्हणजे समाजाबद्दलचं ज्ञान त्याच्या मनामध्ये एक वाढतं, वेगळा सिद्धांत त्या ठिकाणी प्रस्थापित होतो. म्हणजे आपल्याला काही बेसिक नॉलेज असतं, हे बेसिक नॉलेज कशाच्या आधारावरती आपण प्राप्त केलं असतं, तर समाजामध्ये त्या घटनाच्या अनुषंगाने पूर्वी झालेलं जे संशोधन आहे त्या संशोधनातून आलेले निष्कर्ष आहेत, ती निष्कर्ष रूपाने आपण, म्हणजे ते निष्कर्ष आपण विधान रूपाने मांडत असतो, म्हणजे ते आपलं ज्ञान असतं. पण हे ज्ञान कितपत टिकणार आहे, हे येणाऱ्या काळामध्ये हे ज्ञान असंच राहणार आहे का, एवढ्या ज्ञानावरती आपलं जगता येईल का, तर याचं उत्तर नकारार्थी असतं. म्हणून सातत्याने आपल्याला ज्ञानामध्ये भर टाकावी लागते आणि जे काही जुनं ज्ञान असेल त्या ज्ञानाला अपडेट करावं लागतं, पूर्ववत करावं लागतं, नवीन ज्ञान टाकून त्यामध्ये त्या ज्ञानाचं परीक्षण करावं लागतं. ते जर कुचकामी असेल तर तेही एक प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळतं, म्हणजे हे ज्ञान कुचकामी आहे एवढं ज्ञान जरी आपल्याला मिळालं, मग कुचकामी ज्ञान आहे तर नवीन ज्ञान काय, त्यावरती सुद्धा पुन्हा संशोधन, हा संशोधनाची प्रक्रिया अशी चालू असते. म्हणजे सामाजिक प्रक्रिया असेल, सामाजिक वर्तन प्रक्रिया असेल, किंवा सामाजिक घटना असतील, किंवा सामाजिक व्यवस्थामधील समाजामधील साम्य आणि भेद असतील, यासारख्या ज्या गोष्टी आहे यांचा शोध लावणे, यांचा अभ्यास करणे आणि त्यांचे स्पष्टीकरण करणे, हे सातत्याने सामाजिक शास्त्रातील संशोधकाकडून संशोधनाच्या माध्यमातून ह्या प्रक्रिया चालू असतात. त्याचप्रमाणे सामाजिक विघटन संघटन, विघटनाची एक प्रक्रिया आहे, संघटनाची एक प्रक्रिया. पण विघटनाची प्रक्रिया ही एक प्रकारची त्या ठिकाणी समस्या निर्माण करणारी आहे. आणि ह्या विघटनाची जी समस्या आहे ती विघटनाची प्रक्रिया काय होते, तर याच्या संदर्भाने सुद्धा संशोधक त्या घटनेचा अभ्यास करून विघटनासाठी कारणीभूत असलेले घटक काय ते शोधून काढू शकतो आणि त्यावरती उपाययोजना सांगू शकतो. त्यासाठी सुद्धा संशोधकाला संशोधन करणं गरजेचं असतं आणि संशोधनातूनच या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी प्राप्त होणार असतं. तर समजा एक सामान्य व्यक्ती आपण विचारात घेतला आणि हे ज्ञान विचारात घेतलं, तर त्या सामान्य व्यक्तीचा ह्या सामाजिक घटनाशी, सामाजिक संबंधाशी, सामाजिक संशोधनाशी, सगळ्या ह्या ज्या बाबी आहेत याचा काही संबंध येत नाही, त्याला सगळं रेडीमेड मिळून जात असतं. कारण ही करण्याची प्रक्रिया कोण करत असतं, अभ्यासक करत असतो, संशोधक करत असतं, शास्त्रज्ञ करत असतात, सोशल सायंटिस्ट करत असतात, किंवा नॅचरल सायन्समधले जे काही सायंटिस्ट असतात ज्या त्या फील्डमधले, हे ते काम करत असतात आणि हे समाजाला ज्ञान देण्याचं काम ते करत असतात. म्हणजे एक प्रकारे ही जी संशोधनाची जी प्रक्रिया आहे ती अविरतपणे समाजामध्ये चालू असते. म्हणजे आता संपूर्ण जग हे खूप मोठं आहे, म्हणजे ते काय असं एका मुठीमध्ये मावेल असं एवढं जग नाही, खूप व्यापक आहे, खूप व्यापकता आहे जगामध्ये. मग एखाद्या घटनेच्या संदर्भामध्ये जर समजा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ती घटना जगभर पसरलेली आहे आणि मग त्या घटनेच्या संदर्भातलं ज्ञान आपल्याला अद्ययावत करायचं आहे, मग काय करायचं, जगभरातल्या घटनेचा अभ्यास किंवा जगभरातील व्यापकता त्या घटनेच्या संदर्भातून जर आपल्याला अभ्यासायची असेल तर ते शक्य होत नाही. मग त्यासाठी सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये एक वेगळा मार्ग त्या ठिकाणी सांगितलेला आहे, नमुना निवड. म्हणजे नमुना निवडायचा, प्रातिनिधिक स्वरूपातील काही घटक निवडायचे, त्या घटकाचा अभ्यास करायचा आणि त्या घटकाच्या अभ्यासावरून आलेले जे निष्कर्ष आहेत तेच निष्कर्ष इतर घटकाला किंवा इतर नमुना ज्या ठिकाणी निवडलेला आहे त्या समग्राला हे निश्चित लागू होतील, अशी शाश्वती एक प्रकारची त्या ठिकाणी निर्माण होत असते, ती झालेली असते. ते जर ज्ञान सिस्टमॅटिक किंवा सायंटिफिक मेथडने जर अभ्यास केलेला असेल तर, आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो अभ्यास संशोधकाला करता येतो. म्हणजे ज्ञानाचा शोध हा, असं म्हटलं जातं की ज्ञानाचा शोध हा जनतेच्या गरजा आणि कल्याण यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे आपल्या जर गरजा निर्माण झाल्या नाही तर त्या गरजेवरती आपण सोल्युशन किंवा उपाययोजना शोधणार नाही, उपाययोजना शोधला नाही तर आपल्याला नवीन माहिती प्राप्त होणार नाही. म्हणजे गरज निर्माण झाली पाहिजे. गरज जर निर्माण झाली, असं म्हटलं जातं की गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे गरज निर्माण झाली की माणूस शोधतो, तहान लागली की आपण पाणी शोधतो. पाणी जवळपास नसलं तर मग एक म्हण आहे मराठीमध्ये की तहान लागल्यानंतर विहीर खोदायची, पण विहीर खोदेपर्यंत तो तहान लागलेला माणूस जिवंत राहील का?
नाही. म्हणजे याच्यावरती हे सोल्युशन आहे का? नाही. ते तहान लागली म्हणजे आपलं पाणी लगेच प्राप्त झालं पाहिजे, या अनुषंगाने ते आहे. म्हणजे गरज लागली की आपण त्याच्यावरती मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा जो मार्ग आहे हा आपल्याला त्या नवीन माहितीपर्यंत घेऊन जातो. संशोधनाचं सुद्धा अगदी तसंच आहे. तेच सुद्धा एक प्रकारचं संशोधन आहे. तर मला एक असा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट करायचा होता की म्हणजे मानवाच्या गरजा आणि कल्याण म्हणजे गरज नाही आहे पण कल्याण काहीतरी होईल त्यातून, याच्याशी संबंधित सुद्धा संशोधन असतं हे लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे सर्वच गोष्टी उपयुक्त ठरणार आहेत आणि सामाजिक संशोधकाची श्रद्धा असते, कारण काही गोष्टीतून गरजा सुटणार आहेत, काही गोष्टीतून कल्याण होणार आहे. म्हणजे गरज आणि कल्याण ह्या दोन्ही गोष्टी आपल्या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. तर म्हणजे एकंदरीत सामाजिक समस्या असेल किंवा सामाजिक कल्याण असेल, यासाठी किंवा याच्या निराकरणार्थ किंवा याच्यावरती उपाययोजना म्हणून सुद्धा सामाजिक संशोधन हे केलं जात असतं. तर साधारणतः अशा वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला सामाजिक संशोधनाचा आढावा सामाजिक महत्त्वाच्या अनुषंगाने किंवा सामाजिक संशोधनाच्या महत्त्वाच्या अनुषंगाने घेता येईल. तर त्यामध्ये साधारणतः एक 4-5 मुद्दे आपल्याला प्रामुख्याने विचारात घ्यावे लागतात. तर त्यामध्ये पहिली गोष्ट, सामाजिक संशोधनाचं महत्त्व काय किंवा उपयुक्तता काय, युटिलिटी काय. तर नंबर 1, अज्ञान दूर होतं. अज्ञान कधी दूर होतं? जेव्हा त्या ठिकाणी ज्ञान येतं. ज्ञान कुठून येतं? संशोधनातून येतं. म्हणजे अज्ञान दूर होण्याचं काम किंवा दूर करण्याचं काम हे संशोधनाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे सामाजिक संशोधनामुळे जे काही समाजामध्ये प्रस्थापित ज्ञान आहे कदाचित ते अज्ञान असेल, आपण त्याला ज्ञान म्हणत असू, पण वास्तविकता जेव्हा समोर येते ज्ञानाच्या किंवा संशोधनाच्या माध्यमातून, तेव्हा अज्ञान दूर होतं. म्हणजे आपण काही समजुती समजून घेत असतो की हे असं आहे, हे असं आहे, असंच आहे, हे इथपर्यंत आपण ते समजलेलं असतं. पण संशोधनातून जेव्हा लक्षात येतं की अरे हे असं नाही आहे, हे पुढे असं आहे, म्हणजे आजपर्यंत आपण असं समजत होतो ते तसं नाही आहे. म्हणजे एक प्रकारचं काय झालं या ठिकाणी, अज्ञान जे होतं ते अज्ञान दूर झालेलं आहे, दूर होत आहे. हे कशामुळं होतं? तर संशोधनामुळे होत असतं. म्हणजे सामाजिक संशोधनाचा जो मुख्य उद्देश आहे तर एखाद्या घटना आणि समस्येसंबंधित वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त करणे हाच असतो. म्हणजे त्या सामाजिक घटनेकडे किंवा वस्तूकडे समस्येकडे एक वस्तू म्हणून पाहणे, त्या ठिकाणी कुठलाही दुजाभाव किंवा कुठलीही भावनिकता किंवा कुठलाही पूर्वग्रह हा आड न येऊ देता त्या घटनेकडे किंवा त्या समस्येकडे एक वस्तू म्हणून बघणे आणि त्या घटनेचा किंवा त्या समस्येचा एक वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे संशोधन करणे आणि त्यातून ज्ञान प्राप्त करणे. त्यामुळे सामान्य जनतेला आणि संशोधकाला सामाजिक घटनेच्या बाबतीत वैज्ञानिक ज्ञान प्राप्त होते आणि त्यामुळे त्या घटनेसंबंधी जे काय अज्ञान असेल, म्हणजे एखादी घटना आम्ही कालपर्यंत अशी समजत होतो पण ती तशी नाही आहे, त्याच्या संदर्भाने नवीन माहिती आपल्याला आता प्राप्त झालेली आहे आणि आता त्या घटनेसंदर्भात जो काय आपल्या मनामध्ये काही जो समज झालेला असेल तो अज्ञान असेल किंवा त्या घटनेसंदर्भातलं जे काही अज्ञान असेल ते दूर झालेलं आहे. म्हणजे आणि त्याचप्रमाणे त्या घटनेच्या अनुषंगाने जे काही प्रश्न निर्माण झाले असतील त्या प्रश्नाचं देखील निराकरण या ठिकाणी होतं आहे. उदाहरणार्थ समाजामध्ये जे काही जुन्या रूढी परंपरा असतील, लोकभ्रम असतील, अंधश्रद्धा असतील किंवा संकुचित विचारसरणी असेल, तर ह्या सगळ्याच्या बाबी आहेत. याच्या पाठीमागची कारणमीमांसा झाल्यानंतर त्या संबंधीची वास्तव भूमिका समोर आल्यानंतर लक्षात येतं की आता आपलं अज्ञान या ठिकाणी दूर झालेलं आहे. नवीन ज्ञानाच्या आधारे आपण हे अज्ञान दूर करतो आणि हे नवीन ज्ञान कुठून मिळतं? तर हे सामाजिक संशोधनातून मिळत असतं. म्हणजे कालपर्यंत अशी समजूत होती समाजामध्ये की पाऊस का पडतो? वरुण राजाची कृपा झाली की पाऊस पडतो. म्हणजे ऑगस्ट कॉमच्या 3 अवस्थांचा नियम आपण बघितला की लक्षात येतं आपल्या की पहिल्या अवस्थेमध्ये हे अशा प्रकारचा विचार केलेला आहे, दुसऱ्या अवस्थेपर्यंत सुद्धा तो विचार होता. पण नंतर खगोलशास्त्राचा सखोल असा अभ्यास झाल्यानंतर, पर्यावरणशास्त्राचा सखोल असा अभ्यास झाल्यानंतर, खगोलशास्त्र असेल किंवा पर्यावरणशास्त्र असेल यामध्ये संशोधन झाल्यानंतर असं लक्षात आलं की वरुण राजाचा आणि पावसाचा काही संबंध नाही आहे. पाऊस का पडतो?
तर जमिनीवरती पाणी आहे, त्याचं बाष्पीभवन होतं, ते वरती जातं, त्याच्या वाफाच्या रूपाने ते ढगं तयार होतात, ढगं वितळले की पुन्हा ते जमिनीवर येतं. आणि याच्यासाठी काही वरुण राजाची कृपा लागत नाही किंवा वरुण राजाचा या ठिकाणी कुठेही महत्त्वाचा रोल आपल्याला डोळ्यांनी प्रत्यक्ष कुठं काही दिसत नाही. त्या पाठीमागे एक विज्ञान आहे. म्हणजे कालपर्यंत जे अज्ञान होतं की वरुण राजाची कृपा झाली की पाऊस पडतो, आज विज्ञान सांगतं की वरुण राजाच्या कृपेचा आणि पावसाचा संबंध नाही. त्या ठिकाणी विज्ञान आहे. म्हणजे हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे संशोधनातून आणि अज्ञान दूर झालेलं आहे. ज्याचं झालं त्याचंच झालं, सगळ्यांचं होत नाही ते. ज्याला विज्ञान कळलं त्याचं अज्ञान दूर होतं, हे लक्षात घ्या. आणि विज्ञान म्हणजे विज्ञानाचा जो मार्ग आहे तो हा संशोधनाच्या माध्यमातून. संशोधन हे वैज्ञानिक पद्धतीने केलं जातं, लक्षात आलं. तर त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की सामाजिक संशोधनाचा फायदा काय, तर सामाजिक कल्याणासाठी हे उपयुक्त आहे, सहाय्यक आहे. म्हणजे हेल्पफुल इन सोशल वेलफेअर असं म्हटलं जातं. तर सामाजिक संशोधनामुळे सामाजिक कल्याणाला बरीच चालना किंवा मदत मिळत असते. कारण यामुळे, या ज्ञानामुळे सामाजिक कल्याण कार्य जे आहे, तर ह्या सामाजिक कल्याण कार्याला वैज्ञानिक ज्ञान आणि अनुभवाचा आधार मिळतो. समाज कल्याण विभाग आपल्याकडे कार्यरत आहे. समाज कल्याण विभाग काय करतो की समाजाचं कल्याण करण्यासाठीच्या वेगवेगळ्या योजना आणि कार्यक्रम आखत असतो. आता ह्या योजना आणि कार्यक्रम आखण्यासाठी समाज कल्याण विभागाला ज्या घटनासाठी ह्या योजना आखायच्या आहेत त्या समाजाची संपूर्ण स्थिती ज्ञात असणं गरजेचं आहे. त्या समाजाच्या समस्या ज्ञात असणं गरजेचं आहे. त्या समाजाचा स्कोप आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे. आणि हे प्राप्त करायचं असेल तर सामाजिक संशोधनातून हे प्राप्त होत असतं. म्हणजे आदिवासीमध्ये आरोग्याचा स्तर अमुक अमुक आहे, आदिवासीमध्ये शिक्षणाचा स्तर असा असा आहे, आदिवासीमध्ये अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांचं प्रमाण असं असं आहे. हे कुठून प्राप्त होतं? सामाजिक संशोधनातून. मग आदिवासीमध्ये ह्या सामाजिक रूढी परंपरा किंवा शिक्षणाचा स्तर किंवा आरोग्याचा स्तर असा का आहे, त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा काय, ती कारणमीमांसा कुठून प्राप्त होते? सामाजिक संशोधनातून. आणि मग हा सामाजिक आरोग्याचा स्तर असेल किंवा शिक्षणाचा स्तर असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलन असेल, ह्या गोष्टी करायच्या असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पर्याय द्यावे लागतात आणि सोल्युशन द्यावे लागतात, उपाययोजना द्याव्या लागतात. उपाययोजना देत असताना आपल्याला त्या घटकाचा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास म्हणजे संशोधन असतं. आणि मग त्यातून काहीतरी उपाययोजना किंवा शिफारशी या संशोधनांती सुचविल्या जातात आणि त्या शिफारशीची अंमलबजावणी ही समाज कल्याणच्या माध्यमातून होत असते. समाज कल्याण योजना त्या ठिकाणी राबवत असते, समाज कल्याणचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असतो आणि त्यातून त्या विशिष्ट घटकाचा प्रश्न सुटत असतो. प्रश्न सुटला म्हणजे कल्याण होत असतं. हे सामाजिक कल्याणासाठी सुद्धा सामाजिक संशोधन हे उपयुक्त आहे किंवा सहाय्यक आहे. म्हणजे सोशल रिसर्च इज हेल्पफुल इन सोशल वेलफेअर असं म्हटलं जातं. तर ते काही वेगळं नाही किंवा वावगं नाही आहे. म्हणजे एक प्रकारे सामाजिक कल्याण जरी करायचं असेल आपल्याला, तरी कोणाचं कल्याण करायचं, कोणत्या घटकाचं कल्याण करायचं याच्या अनुषंगाने ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञान प्राप्त करण्याचं काम किंवा ते ज्ञान प्राप्त होण्याचं काम हे सामाजिक संशोधनामधून होत असतं. म्हणजे सामाजिक संशोधनच त्या ठिकाणी झालं नाही, समाजाबद्दलचं ज्ञानच त्या ठिकाणी प्राप्त झालेलं नसेल, एखाद्या समाजाबद्दल आपलं काहीच ज्ञान नाही आणि त्या समाजासाठी एखादी योजना आणि कार्यक्रम आपण अंमलबजावणी केलेली आहे, ती योजना आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी यशस्वीरित्या होणार नाही. कारण जोपर्यंत त्या समाजाचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास होत नाही किंवा त्या समाजाच्या संदर्भाने जी वास्तवता आहे, वस्तुस्थिती आहे ती समजत नाही, तोपर्यंत कुठलीही योजना किंवा कुठलाही कार्यक्रम आपण यशस्वीपणे समाज कल्याणच्या माध्यमातून असेल किंवा स्वतः असेल, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून असेल, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून असेल, कुठल्याही एजन्सीच्या माध्यमातून असेल, आपण तो यशस्वीपणे राबवू शकत नाही. त्यासाठी त्या गरज असते त्या घटकाचा अभ्यास करून घेण्याची, म्हणजे संशोधनाची गरज असते. आणि संशोधनांती हे सगळे प्रश्न सुटू शकतात. त्यानंतर सामाजिक संशोधनाचं महत्त्व की सामाजिक प्रगतीला सहाय्यक आहे. म्हणजे सामाजिक प्रगती जर करायची असेल तर सामाजिक संशोधनसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे जगभरामध्ये जे संशोधन होत असतं, संशोधन जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो देश प्रगतीच्या पातळीवरती वरच्या टप्प्यावरती असतो. संशोधन प्रक्रिया ठप्प झाली की समजून घ्यायचा आपला उलट्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे.
संशोधन चालू असेल तर आपण सरळ दिशेने किंवा प्रगतीच्या दिशेने आपण चाललेलो आहोत असा त्याचा अर्थ होतो. आणि संशोधनसुद्धा कसदार असणं गरजेचं असतं. संशोधनातून प्राप्त होणारं ज्ञान जे आहे किंवा प्राप्त होणारे निष्कर्ष आहे, प्राप्त होणारे सोल्युशन जे आहे, उपाययोजना आहे, ह्या सुद्धा प्रभावी असणं गरजेचं असतं. म्हणून सामाजिक संशोधनामधून सामाजिक प्रगतीला निश्चितच मदत होते. कारण समाज निर्दोष करायचा असेल, आपल्याला समाजातील विकृती आपल्याला दूर करायची असेल तर समाजाचा अभ्यास करावा लागेल आणि ह्या विकृतीसाठी काय उपाययोजना करायच्या आहेत ते सुद्धा आपला शोधावं लागेल. म्हणजे समाजासाठी अनुकूल परिवर्तन घडून आणायचं असेल तर प्रतिकूल परिवर्तन आपला थांबावं लागेल. मग याच्यासाठी काय उपाययोजना करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. समाजाचाच आपल्याला अभ्यास करावा लागेल. सामाजिक वस्तुस्थितीचा अभ्यास करावा लागेल. आणि हा सामाजिक वस्तुस्थितीचा अभ्यास म्हणजे सामाजिक संशोधन असतं. हे सामाजिक संशोधन सातत्याने सामाजिक शास्त्राच्या वेगवेगळ्या शाखामध्ये हे केलं जातं आणि त्यातून वेगवेगळी शास्त्र आहे. समजा आर्थिक क्षेत्राशी संबंधित असेल तर अर्थशास्त्र त्यावरती काम करते. राजकीय संबंधाशी संबंधित असेल तर राज्यशास्त्र त्या संबंधी काम करते. आरोग्याशी असेल तर वैद्यकीय क्षेत्र त्या ठिकाणी काम करतं आहे. सामाजिक असेल तर समाजशास्त्र काम करतं आहे. म्हणजे मानसिक पातळीवर असेल तर मानसशास्त्रसुद्धा काम करतं. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरती नैसर्गिक असो किंवा सामाजिक असो ही जी शास्त्र आहेत ही आपापल्या पातळीवरती संशोधनाचं काम करत असतं. आणि ह्या संशोधनातून नवीन ज्ञान प्राप्त करून एक प्रकारे समाजाला प्रगत अवस्थेकडे कसं नेता येईल यासाठीचा सातत्याने प्रयत्न चालू असतो. म्हणजे जर संशोधनच झालं नाही, एखाद्या घटनेच्या संदर्भात आपलं काही आपण तिची चिकित्सा केली नाही, तिचा अभ्यास केला नाही तर नवीन ज्ञान प्राप्त होणार नाही. मग आपण आहे त्या ठिकाणीच राहू किंवा मागे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जर समजा समाजाला प्रगती साधायची असेल तर त्या ठिकाणी त्या समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दर्जेदार असं संशोधन होणं गरजेचं असतं. आणि हे दर्जेदार संशोधन समाजामध्ये एक अविरतपणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चालू असतं. म्हणूनच आपण प्रगतीच्या वेगवेगळ्या उंच टप्प्यावरती सातत्याने मार्गक्रमण करत आलेलो आहोत किंवा करत असतो. त्यानंतर सामाजिक नियोजनाला सहाय्यक हे हेल्पफुल इन सोशल प्लॅनिंग. आता नियोजन हा घटकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. जे नियोजनाशिवाय कुठलीही घटना आपल्याला पूर्णत्वास नेता येत नाही. साध्या साध्या गोष्टीमध्ये आपल्याला नियोजन करावं लागतं. तुम्ही फार मोठं उदाहरण मी या ठिकाणी देत नाही. फार मोठं आपण सकाळी उठल्यानंतर दिवसभराचं नियोजन करतो की आज काय करायचं आहे. मग नियोजन करत असताना आपल्यासमोर अनेक पर्याय त्या ठिकाणी असतात. आणखी दुसरं एक उदाहरण मी देतो तुम्हाला घरातलं. समजा 1 महिना आपलं कुटुंब आपल्याला चालवायचं आहे. मग 1 महिना कुटुंब चालवण्यासाठी आपल्याला काय काय नियोजन करावं लागतं. एका महिन्यामध्ये आपलं किती धान्य लागणार आहे. मग आपल्या घरामध्ये किती व्यक्ती आहे इथून आपली सुरुवात होते. म्हणजे 5 व्यक्ती आहे. मग 5 व्यक्ती आहे तर प्रति व्यक्ती किती लागणार आहे. तर प्रति व्यक्ती जर 20 किलो लागणार असेल मग 5 व्यक्तीसाठी किती लागणार आहे 100 किलो लागणार आहे. मग किती 1 महिन्यासाठीची ही तरतूद झाली. मग धान्य झालं, त्यानंतर भाजीपाला किती लागणार, किराणा किती लागणार. म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत त्याचं नियोजन आपल्याला करायचं. म्हणजे 1 महिना आपल्या घराच्या बाहेर निघायचं नाही असं गृहीत धरा तुम्ही. आणि 1 महिन्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे घरामध्येच आपल्याला जिवंत राहण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीचं आपण गणित या ठिकाणी मांडत असतो. याला नियोजन म्हणतात. मग आता हे नियोजन करायचं असेल, एखाद्या कुटुंबाचं नियोजन करायचं असेल, म्हणजे कुटुंब नियोजन नाही, कुटुंबाचं नियोजन म्हणतो मी. कुटुंबाचं नियोजन करायचं असेल 1 महिन्यासाठीचं तर आपल्याला ही सगळी जमावजमा करावी लागते. मग आता आपल्यासमोर राज्याचा प्रश्न आहे, देशाचा प्रश्न आहे, जगाचा प्रश्न आहे. आपण जगाचा बाजूला ठेवू, देशाचा. आपल्याकडं नियोजन आयोग आहे, प्लॅनिंग कमिशन. आता ते बंद झालं, आता नीती आयोग आला. तर ह्या प्लॅनिंग कमिशनला संपूर्ण देशाचं नियोजन करावं लागतं. 1 एप्रिल ते 31 मार्च 1 वर्षासाठीचं नियोजन किंवा 5 वर्षाचं नियोजन असायचं पंचवार्षिक योजनेमध्ये. मग हे नियोजन करत असताना देशातील वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी नियोजन गट त्या ठिकाणी, अभ्यास गट त्या ठिकाणी स्थापन केलेला असायचा. प्रातिनिधिक स्वरूपात तो अभ्यास गट त्या समाजाचा अभ्यास करतो, संपूर्ण देशाचा अभ्यास करतो, संपूर्ण देशाची जी सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळी परिस्थिती समजून घेतोय, आरोग्यविषयक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, सगळ्या स्वरूपाची वास्तवता समजून घेतो. आणि ही वास्तवता समजून घेण्याचं जे काम आहे सामाजिक संशोधनातून होत असतं. सामाजिक संशोधनातून जर आपल्या समोर ज्ञान प्राप्त झालेलं नसेल तर आपल्याला नियोजन करता येत नाही. समजा तुम्हाला सांगितलं की एखाद्या
कार्यक्रमाचं नियोजन करा. प्रश्न काय असतो की कार्यक्रम कशाचा आहे, किती लोक येणार, कार्यक्रम किती वाजता आहे, हा सगळा जो डाटा आहे आपल्याला हा लागतो. हा डाटा प्राप्त करण्याचं काम सुद्धा कोण करत असतं? संशोधनाच्या माध्यमातून हा डाटा प्राप्त होत असतो. एखाद्या विवाह संबंधाचं समजा विवाह समारंभाचं आपल्याला नियोजन करायचं आहे. मग पहिला प्रश्न असतो की विवाह कुठं ठेवायचा समारंभ, मग किती नातेवाईक ह्या विवाह समारंभासाठी येणार आहे, मग त्यांची बसण्याची व्यवस्था, त्यांची जेवण्याची व्यवस्था, मग हा सगळा नियोजनाचा भाग आहे. मग किती जेवण तयार करावं लागेल. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला जर सांगितलं की विवाहासाठी जेवण तयार करा, जमेल का? नाही. जेवण तयार करा असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला प्रश्न निर्माण होतो की किती लोकांचं जेवण करायचं. मग प्लॅनिंग सुरू होतं. मग जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ तयार करायचे, म्हणजे साध्या ज्या गोष्टी आहेत जीवनातल्या, ह्या जेव्हा आपण व्यक्तिगत पातळीवर बघतोय त्यावेळेस आपल्या जरी साध्या वाटत असल्या तरी सामाजिक स्तरावरती किंवा देश पातळीवरती ह्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतोय, एका कुटुंबाचा विचार करतो त्यावेळेस आपलं वाटत नाही, पण एखाद्या घटकाचा आपण विचार करतो, एखाद्या गावाचा, एखाद्या खंडाचा, एखाद्या गटाचा, एखाद्या राज्याचा, एखाद्या देशाचा विचार करायचा असेल त्यावेळेस हे नियोजन करणं केवढी मोठी गोष्ट असेल. आणि ह्या मोठ्या गोष्टीला सोडवण्यासाठी, हे नियोजन करण्यासाठी जे ज्ञान लागतं ते ज्ञान आपल्याला संशोधनातून प्राप्त होत असतं. संशोधनातून ज्ञान प्राप्त झालं नाही तर नियोजन करणं अवघड होईल. लगेच आपण बऱ्याचदा बघा तुम्ही शासकीय स्तरावरून आकडेवारी मागवली जाते नियोजन करायचं असेल तर, लगेच फॉर्मॅट येतात, त्या फॉर्मॅटमध्ये माहिती भरून ताबडतोब ती माहिती दिली जाते. म्हणजे त्याला डाटा संकलन किंवा तथ्य संकलन असं म्हणतात, माहिती संकलन असं म्हणतात. डाटा कलेक्ट केला जातो आणि मग सगळा डाटा एकत्र करून एक आकडेवारी त्या ठिकाणी काढली जाते की अशा स्वरूपाच्या देशामध्ये अशी स्थिती आहे किंवा या घटकामध्ये अशी स्थिती आहे. आणि मग त्याच्यावरती नियोजन, म्हणजे सामाजिक नियोजनाला सुद्धा सामाजिक संशोधन ही, म्हणजे सामाजिक नियोजन ही सामाजिक संशोधनाशिवाय होऊ शकत नाही. सामाजिक संशोधन किंवा ज्या घटकाचं नियोजन करायचं आहे, ज्या घटकाच्या संबंधित नियोजन करायचं आहे, त्या घटकाशी संबंधित ज्ञान जर नसेल, माहिती नसेल, आकडेवारी नसेल तर नियोजन करणं अशक्य आहे. म्हणून सामाजिक नियोजनाला सामाजिक संशोधनाची जी मदत होते ती आपण नाकारू शकत नाही. म्हणजे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही की सामाजिक नियोजन आणि सामाजिक संशोधन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आपल्या या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल की सामाजिक नियंत्रण जे आहे, सोशल कंट्रोल, या सोशल कंट्रोलला सुद्धा सामाजिक संशोधनाचं महत्त्व किंवा सामाजिक संशोधनाची मदत होते. सोशल कंट्रोल, देर आर 2 टाइप्स ऑफ सोशल कंट्रोल्स, फॉर्मल अँड इनफॉर्मल. एक औपचारिक आणि अनौपचारिक स्वरूपाचं सामाजिक नियंत्रण असतं. या दोन्ही प्रकारच्या सामाजिक नियंत्रणासाठी सुद्धा सामाजिक संशोधन हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण सामाजिक नियंत्रण करणे हे संशोधनाचं एक महत्त्वपूर्ण अंग आहे. असं म्हटलं तरी त्यामध्ये आपलं काही वावगं ठरण्याची गरज नाही. प्रत्येक समाजात किंवा प्रत्येक समाज हा आज जर आपण विचार केला तर तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे किंवा तो परिवर्तनशील तरी आहे. आणि समाजामध्ये व्यक्ती आणि समाज हे दोन्ही घटक, म्हणजे दोन्ही पातळीवरती, म्हणजे व्यक्ती आणि समाज, समाज आणि व्यक्ती, ह्या दोन्ही पातळीवरती क्रिया, प्रतिक्रिया, आंतरक्रिया ही जी प्रक्रिया आहे ही सातत्याने चालू आहे. आणि ह्या क्रिया, प्रतिक्रिया, आंतरक्रिया यातून व्यक्ती समूह किंवा व्यक्तिवर्तन, समूहवर्तन हे प्रभावित होत असतं. आणि प्रभावित झाल्यानंतर मग ज्या काही सामाजिक क्रिया असतील, सामाजिक प्रतिक्रिया असतील, म्हणजे याच्यातून होणारं जे परिवर्तन आहे ते परिवर्तन असेल, त्या परिवर्तनाचा अभ्यास असेल, तो सुद्धा आपल्याला सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून, म्हणजे कुठलाही अभ्यास असेल, कुठलंही ज्ञान असेल समाजाशी संबंधित, तर ते आपल्याला अगदी म्हणजे डोळे बंद केले आणि ते ज्ञान प्राप्त झालं असं होत नाही. तर ते संशोधनाच्या माध्यमातूनच आपल्याला प्राप्त करावं लागतं. म्हणजे अनेक वेळेस आपल्याला समाज जर वेगळ्या पद्धतीने मार्गक्रमण करत असेल, म्हणजे त्याला विपथगामी वर्तन समाजामध्ये होत असेल, तर त्या ठिकाणी त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मग नियंत्रण कशा पद्धतीने ठेवायचं? मुळात पहिली गोष्ट की समाज विपथगामी वर्तन का करत आहे, विपथगामी डेव्हिएंट बिहेवियर का करत आहे, याची कारणं शोधायची. आणि मग समाजाने ह्या मार्गाला जाऊ नये
जो मार्ग समाजाला किंवा विधानाला किंवा म्हणजे राज्यघटनेला मान्य नाही, त्या मार्गाला समाजाने जाऊ नये याच्यावरती काय उपाययोजना करता येईल किंवा समाजाला किंवा व्यक्तीला त्या ठिकाणी नियंत्रित कसं करता येईल याचा सुद्धा अभ्यास केला जातो. आणि त्या अभ्यासातून आलेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या आधारावरती सामाजिक नियंत्रण करणं हे शक्य होत असतं. म्हणजे सामाजिक नियंत्रण मी पूर्वी सांगितलं की 2 प्रकारचं आहे, की एक फॉर्मल आहे, एक इनफॉर्मल आहे. औपचारिक आहे, अनौपचारिक आहे. औपचारिक हे सगळं म्हणजे राज्य असेल किंवा शासन असेल यांच्या हातामध्ये आहे. अनौपचारिक नियंत्रण हे कुटुंब असेल म्हणजे प्राथमिक गटाच्या हातामध्ये आहे. प्राथमिक गटाच्या हातामध्ये आहे. त्या ठिकाणी आपल्याला फारसा म्हणजे स्कोप जो आहे तो वैयक्तिक पातळीवरती आहे. कायद्याचा त्या ठिकाणी आधार घेता येत नाही. तर ह्या सगळ्याच्या बाबी आहे हे आपल्याला संशोधनातून ज्ञात होतात किंवा संशोधनाच्या आधारे ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. आणि एक प्रकारे सामाजिक नियंत्रण जे आहे ते कशा पद्धतीने ठेवायचं आहे किंवा कशा पद्धतीने ते नियंत्रणामध्ये ठेवायचं याच्या संदर्भात सुद्धा सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून निश्चितच आपला मदत होते. आणि त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की सामाजिक संशोधनाला किंवा सामाजिक संशोधनामुळे सामाजिक शास्त्राच्या प्रगतीला एक प्रकारची उभारी मिळते किंवा सामाजिक शास्त्र असेल किंवा नैसर्गिक शास्त्र असेल, या सामाजिक शास्त्र किंवा नैसर्गिक शास्त्राच्या प्रगतीला हे संशोधन, सामाजिक म्हणत नाही मी आता या ठिकाणी कारण दोन्ही शास्त्र आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे, सामाजिक आणि नैसर्गिक. तर याच्यासाठी संशोधन उपयुक्त आहे. म्हणजे नैसर्गिक शास्त्राचा विकास होत असेल तर त्या शास्त्रामध्ये झालेल्या संशोधनामुळे होतो. सामाजिक शास्त्राचा विकास होत असेल तर तो विकाससुद्धा सामाजिक शास्त्रामध्ये झालेल्या संशोधनामुळे होतो. हे आपल्या विचारात घ्यावं लागेल. म्हणजे एखाद्या शास्त्राचा विकास किती झाला हे मोजायचं असेल आपल्याला तर त्या शास्त्रामध्ये उपयुक्त आणि दर्जेदार संशोधन किती झालं हे आपल्याला बघावं लागतं. जर संशोधनच झालं नाही म्हणजे 100 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी ते शास्त्र होतं जेवढं ज्ञान त्या शास्त्रामध्ये आहे तेवढंच आहे, नव्याने काही कुठलं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही तर त्या शास्त्राचा विकास झाला असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजेच कुठलंही शास्त्र असो, इट मे बी नॅचरल ऑर सोशल, त्याच्या विकासासाठी त्या शास्त्रामध्ये सातत्याने संशोधन होणं गरजेचं आहे. आणि हे संशोधन जर झालं, नवीन ज्ञान प्राप्त झालं, जुन्या ज्ञानाची चिकित्सा झाली तर त्या शास्त्राचा निश्चितच विकास त्या ठिकाणी होतो. आणि हा विकास झाला म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की सामाजिक शास्त्राच्या किंवा नैसर्गिक शास्त्राच्या विकासासाठी सामाजिक संशोधन किंवा नैसर्गिक शास्त्रातील संशोधन हे उपयुक्त आहे. म्हणजे या ठिकाणी या शास्त्राचं महत्त्व, या संशोधनाचं महत्त्व काय आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर आता एक शुद्ध स्वरूपाचा किंवा मूलभूत स्वरूपाचा सुद्धा एक फायदा या ठिकाणी होतोय. त्याला सैद्धांतिक भाषेमध्ये असं म्हणतात की तथ्याचा क्रम निर्धारित करण्यासाठी सुद्धा संशोधन हे उपयुक्त असतं. आता थोडंसं हे समजण्यासाठी कदाचित अवघड जाईल, पण तथ्याच्या क्रमाच्या संबंधित जे ज्ञान आहे ते ज्ञान भविष्यकथनासाठी, प्रिडिक्शन म्हणजे आजच्या अध्ययनावरून उद्या काय होईल, प्रिडिक्शन भविष्यकथनासाठी हे उपयुक्त असतं. सामाजिक शास्त्राची जी भविष्यकथन क्षमता आहे ती मर्यादित स्वरूपाची असते. कशी असते? मर्यादित स्वरूपाची असते. कारण सामाजिक परिस्थिती उद्या अशीच राहिली सांगता येत नाही. जसं गणितामध्ये किंवा नैसर्गिक शास्त्रामध्ये प्रिडिक्शन करणं फार सोपं आहे, कारण आजही 2+2 4 होतात, उद्या काही 5 होण्याची शक्यता आहे का? नाही आहे. उद्यासुद्धा ते 4च होणार. म्हणजे प्रिडिक्शन करणं त्या ठिकाणी फारसं अवघड नाही. पण सोशल सायन्समध्ये हे असं नाही. आज जर समजा आपण एखाद्या घटनेचा ताळमेळ असा लावत असेल तर उद्या तो तसाच लागेल असं नाही, कारण ती परिस्थिती बदललेली असेल. कारण सामाजिक शास्त्राचे जे नियम आहेत हे कालसापेक्ष, स्थितीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या की नियमसुद्धा बदलत असतात. म्हणून आपण सामाजिक शास्त्रामध्ये जे प्रिडिक्शन किंवा भविष्यकथन करायचं आहे ते भविष्यकथन करण्यासाठी एक प्रकारची त्या ठिकाणी मर्यादा येते. आणि ही जी मर्यादा आहे ही मर्यादा म्हणजे अति स्वरूपाची असू नये, कमीत कमी मर्यादा यावी यासाठी तथ्याचा जो क्रम आहे तो तथ्याचा क्रम सुद्धा आपल्याला निर्धारित करता आला पाहिजे. म्हणजे आपण बऱ्यापैकी म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये तरी प्रिडिक्शन करू शकतो, पण ठामपणे नाही करता येत. तर विशिष्ट परिस्थितीमध्ये
समजा एक अंदाज आपण घेतो की विशिष्ट परिस्थितीमध्ये काढलेले जे निष्कर्ष आहे ती परिस्थिती जर त्याचप्रमाणे भविष्यकाळातसुद्धा असेल तर अशा स्वरूपाचे निष्कर्ष निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्वरूपाचं ते प्रिडिक्शन असेल. तर म्हणजे सामाजिक संशोधनामध्ये हा फार म्हणजे एक शिवधनुष्य उचलण्यासारखा हा भाग आहे या ठिकाणी. कारण नैसर्गिक शास्त्रामध्ये म्हणजे शक्यता थोडी जास्त असते, सामाजिक शास्त्रामध्ये मात्र ही शक्यता फार कमी असते. त्यामुळे तरीसुद्धा जर तथ्याचा क्रम आपण व्यवस्थित जर ठरवला, शास्त्रीय पद्धतीने संशोधन केलं तर काही कालावधीपर्यंतचे प्रिडिक्शन आपण सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा करू शकतो, करता येतात. त्याचा पडताळासुद्धा येणाऱ्या काळामध्ये होतच असतो. त्याचबरोबर म्हणजे हा जो मुद्दा आहे की हा थोडासा फंडामेंटल यूज आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक मुद्दा आहे या ठिकाणी की तो सुद्धा फंडामेंटल किंवा सैद्धांतिक उपयोगासाठीच वापरला जातो की सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून जे काही सामाजिक घटनांचे जे वस्तुनिष्ठ ज्ञान संशोधकाच्या माध्यमातून प्रस्थापित केले जाते, तर त्या ज्ञानातून त्या सामाजिक घटनाचे विश्लेषण केलं जात असेल किंवा त्या विश्लेषणातून निघणारी जी काही विधानं असतील, स्टेटमेंट असतील, ती स्टेटमेंट असेल तर ह्या सगळ्या स्टेटमेंटचा सुद्धा फायदा आपल्याला एक प्रकारचा त्या शास्त्रातील ज्ञान वाढवण्यासाठी, ज्ञानासाठी ज्ञान, समाजासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी ज्ञान नाही, ज्ञानासाठी ज्ञान, त्याला मूलभूत संशोधन असं म्हटलेलं आहे. तर ते मूलभूत संशोधन देखील त्या ठिकाणी उपयुक्त ठरत असतं. त्याचबरोबर मला आणखी एक मुद्दा त्या ठिकाणी सांगायचा होता की अशा म्हणजे एकंदरीत आपण जे संशोधन जे आहे ते संशोधन जेव्हा संशोधक करत असतो तर ते संशोधन हे कधीही वाया जात नाही. त्यातून एक पॉईंट का होत नाही, 0.1 का असत नाही, निश्चितच ज्ञानामध्ये भर पडत असते, निश्चित भर पडत असते. म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये असो, कुठल्याही शास्त्रातलं असू द्या, कुठल्याही विषयातलं असू द्या, काही ना काहीतरी ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. आणि हे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ते संशोधन मात्र वैज्ञानिक पद्धतीने होणं गरजेचं आहे, सिस्टमॅटिक पद्धतीने. जी सुरुवातीला आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की वैज्ञानिक पद्धती काय किंवा संशोधन म्हणजे काय, तर संशोधन हा एक वैज्ञानिक पद्धतीनं केलेला एक सिस्टमॅटिक प्रयत्न आहे, व्यवस्थाबद्ध किंवा व्यवस्थित प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न जर चांगल्या पद्धतीने केला किंवा चांगला जर झाला तर निश्चितच ज्ञानामध्ये भर पडते किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला जे सोशल वेलफेअर असेल, सोशल प्रोग्रेस असेल, सोशल प्लॅनिंग असेल किंवा आपण अज्ञान दूर होण्यासाठी असेल किंवा सामाजिक नियंत्रण असेल, यासारखे जे मुद्दे आपण बघितले तर निश्चितच यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा शुद्ध क्षेत्रामध्ये असेल म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, निश्चितच सामाजिक संशोधनाचा फायदा किंवा उपयोग आपल्या त्या ठिकाणी होत असतो. फक्त या ठिकाणी एकच भाग विचारात आपल्याला घ्यावा लागतो की जे ज्ञान आहे ते ज्ञान विज्ञानाच्या आधारावरती, विज्ञानाच्या कसोटीवरती आपल्याला ती तावून सुलाखून बघावं लागतं. आणि विज्ञानाच्या कसोटीवरती हे ज्ञान उतरावं, तावून सुलाखून निघावं, त्यासाठी ज्ञान प्राप्त करत असताना ती ज्ञान प्राप्त करण्याची जी पद्धती आहे ती पद्धती वैज्ञानिक स्वरूपाची असली पाहिजे. संशोधन पद्धती वैज्ञानिक स्वरूपाची असली पाहिजे. प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला तर्क आणि विज्ञान ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्याची सांगड घालता आली पाहिजे संशोधन करत असताना. आणि ह्या जर दोन गोष्टी आपल्याला संशोधक या नात्याने जर जमल्यात तर निश्चितच संशोधकाने प्राप्त केलेलं ज्ञान किंवा संशोधकाने केलेलं संशोधन हे त्या ज्या कोणत्या शास्त्रामध्ये, ज्या कोणत्या विषयामध्ये त्याने ते ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्या विषयामध्ये ते भर टाकण्याचंच काम करत असतं. यामध्ये शंका घेण्यासारखं नाही किंवा शंका घेऊ शकत नाही आपण किंवा ते नाकारू शकत नाही. तर मला असं वाटतं की हा पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर सामाजिक संशोधनाचं महत्त्व काय किंवा सामाजिक संशोधनाची उपयुक्तता काय आहे हा मुद्दा निश्चितच आपल्या लक्षात आला असेल. तर मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर येणारा व्हिडिओ लगेच तुम्हाला अलर्ट मिळून जाईल आणि व्हिडिओ पूर्णपणे ऐका. पूर्णपणे व्हिडिओ ऐकल्यानंतरच तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी समजतील. नाही समजल्या तरी जेव्हा केव्हा लॉकडाऊनचे नियम शिथिल होईल
तेव्हा आपली भेट होईल किंवा महाविद्यालयामध्ये आल्यानंतर आपली भेट होईल, त्यावेळेससुद्धा आपण त्याच्यावरती चर्चा करू. पण त्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काळजीपूर्वक अभ्यासणं